नमस्कार मित्रांनो, आज 3 जून 2021. आज दिवसभरात महाराष्ट्राच्या बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये वीज वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. काही जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा जोर वाढणार आहे, तर काही भागांमध्ये आज पावसाचा जोर थोडासा कमी होण्याची शक्यता आहे. नेमका कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसा पाऊस बघायला मिळू शकतो याविषयी छोटीशी अपडेट आहे. व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, कुठेही स्किप न करता. एक छोटीशी विनंती, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी अजूनही तुम्ही जर किसान टेक्निक्स या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओच्या अपडेटसाठी. व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअरसुद्धा करू शकता. चला तर बघूया कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसा पाऊस आपल्याला आज दिवसभरात बघायला मिळू शकतो. सुरुवात करूया कोकण विभागापासून. मित्रांनो, कोकण विभागामध्ये पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे. ठिकठिकाणी भाग बदलत आपल्याला जोरदार पावसाची शक्यता या जिल्ह्यांमध्ये आहे. मुख्यत्वे करून दुपारनंतर पावसाचा जोर वाढेल. बऱ्याचशा भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळेल. कोकण विभागामध्ये सर्वात जास्त जोर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल. म्हणजेच कोकण विभागाचा जो काही दक्षिण भाग आहे, दक्षिण भागामध्ये पावसाचा जोर जास्त बघायला मिळेल. त्याचबरोबर मित्रांनो, पुणे विभागामध्ये पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर हे जे जिल्हे आहे, कोकण विभागालगतचे जिल्हे, या परिसरामध्ये सुद्धा पावसाचा जोर आपल्याला जास्त बघायला मिळेल. ठिकठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला दुपारी आणि दुपारनंतर बऱ्याचशा भागामध्ये बघायला मिळेल. संध्याकाळीसुद्धा महाराष्ट्राच्या या जिल्ह्यांमध्ये बऱ्याचशा भागांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे. संध्याकाळी बऱ्याच ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होऊन विजांच्या कडकडाटासह, ढगांच्या गडगडाटासह ठिकठिकाणी जोरदार पाऊस असणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाचा जोर आपल्याला आज जास्त बघायला मिळेल. सोलापूर जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये ठिकठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असणार आहे. तर मित्रांनो, आज जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रातच पावसाची शक्यता आहे, परंतु काही भागांमध्ये पावसाचा जोर आपल्याला जास्त असणार आहे. जो काही कोकण विभागातले दक्षिण जिल्हे तसेच सोलापूर वगैरे, पुणे विभागातील सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये, या भागांमध्ये पावसाचा जोर इतर भागांपेक्षा आपल्याला आज दिवसभरात जास्त बघायला मिळेल. चला तर बघूया नाशिक विभागामध्ये कशा पावसाची शक्यता असणार आहे. नाशिक विभागामध्ये मित्रांनो, नाशिक, अहमदनगर तसेच जळगाव आणि धुळे या परिसरामध्ये, जळगाव आणि धुळेचा जो काही मुख्यत्वे करून दक्षिण भाग आहे, या परिसरामध्ये पावसाचा जोर जास्त बघायला मिळेल. जळगाव आणि धुळेमध्ये आपल्याला पावसाचा जो जोर आहे तो कमी असेल, परंतु नाशिक, अहमदनगरच्या भागांमध्ये जळगाव आणि धुळेपेक्षा पाऊस आपल्याला जास्त बघायला मिळेल. तसेच नंदुरबार, धुळे जळगावचा उत्तरी भागामध्ये पावसाचा जोर कमी असेल. नंदुरबारमध्ये पावसाची जो जोर आहे तो सर्वात कमी आहे. तुरळक भागामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता जी आहे ती नाकारता येणार नाही. त्याचबरोबर मित्रांनो, औरंगाबाद विभागामध्ये बऱ्याचशा भागामध्ये आज दिवसभरात आपल्याला पाऊस बघायला मिळेल. जसं की औरंगाबाद, बीड, जालना, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम, तर तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच अहमदनगर जिल्हा आणि नाशिक विभागातील अहमदनगर जिल्हा, त्याचबरोबर बीड, लातूर, उस्मानाबाद आणि नांदेड या औरंगाबाद विभागातील जिल्हे, या परिसरामध्ये ठिकठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असणार आहे. औरंगाबाद विभागामध्ये ठिकठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. हलक्या मध्यम पावसाची शक्यता बहुतांश भागामध्ये. उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड या परिसरामध्ये पावसाचा जोर इतर जिल्ह्यांपेक्षा जास्त बघायला मिळेल. त्याचबरोबर हिंगोली, बीड, परभणी ह्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पावसाचा जोर आपल्याला जास्त बघायला मिळेल. अमरावती विभागामध्ये अमरावती, अकोला या भागांमध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता आहे. बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर या परिसरामध्ये कमी असणार आहे. तुरळक भागामध्ये येथे आपल्याला पावसाची शक्यता असणार आहे. बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पावसाची शक्यता असणार आहे, परंतु इतर भागांपेक्षा या भागांमध्ये पावसाचा जोर थोडासा कमी असेल. हलका मध्यम पाऊस ठिकठिकाणी बघायला मिळेल. नागपूर विभागामध्ये नागपूर, भंडारा आणि गोंदिया या 3 जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी असेल. तुरळक भागामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता. चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या बहुतांश भागामध्ये हलका मध्यम, तर तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता. अशा पद्धतीचं वातावरण मित्रांनो आज दिवसभरात बघायला मिळणार आहे. मुख्यत्वे करून दुपारनंतर बऱ्याचशा भागामध्ये पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होऊन ठिकठिकाणी पावसाला सुरुवात होईल.
जो काही महाराष्ट्रातील दक्षिण भागातील जिल्हे आहे, पुणे विभागातील दक्षिण जिल्हे, कोकण विभागातील दक्षिण जिल्हे, तसेच नागपूर आणि अमरावती विभागातील दक्षिण जिल्हे या भागांमध्ये पावसाचा जोर जास्त असणार आहे. सर्वात जास्त पाऊस सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या परिसरामध्ये बघायला मिळेल. धन्यवाद मित्रांनो. ही होती छोटीशी अपडेट. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. चला भेटूया याच्याकडे सोबत. तोपर्यंत नमस्कार.